अंजनी देवीने म्हणलं. त्या अंजनी देवीसारखं हनुमानासारखं जर आपण आपल्या हृदयामध्ये बसलेल्या आत्म्याचं दर्शन घेतलं, जर आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला, तर आपल्यापुढे कोणताही प्रश्न उभा राहणार नाही. सर्व दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊ शकतं. आपल्यामध्ये अनेक तत्वे आहेत, ती अजून झोपलेली आहेत. ती जागृत व्हायला पाहिजे. ती जागृत झाल्याशिवाय आपल्याला काही अर्थ लागलेला नाही. म्हणजे असं आहे की अजून आपला संबंध परमेश्वराशी झालेला नाही. जोपर्यंत आपला संबंध परमेश्वराशी होत नाही, तेव्हा आपण त्याच्या साम्राज्यात कसं येणार आणि त्याचं जे काही बघणार आहे ते आपल्याला कसं मिळणार. म्हणून आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे आणि सातत्याने झाला पाहिजे. हे मुख्य गोष्ट आहे की तो सातत्याने झाला पाहिजे. परत उगीचच आपण जर सारखं विठ्ठलाला बोलवलं आणि तो जर जरी झाला तरी तुम्ही ओळखणार कसे त्याला. तेव्हा जी अपराभक्ती आहे, जी परमेश्वराला न पाहता न जाणता केलेली भक्ती आहे, तिच्या फळाला आज आमचा सहयोग. गणेशाला आपण म्हणतो की सहज पडलो प्रवाही, तेव्हा तू मोक्षाच्या वेळेला आमचं रक्षण कर. ती मोक्षाची वेळ झालेली आहे, ती गाठून त्यात सातत्याने आपण राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही. परमेश्वराला पैसे कसे खातात ते माहित नाही. हे पुष्कळ लोकांना माहित नसेल की परमेश्वराला पैसा काय समजत नाही. आता आम्ही खेडेगावात गेलो आणि त्याला सांगितलं बघा तुम्ही आम्हाला पैसे वगैरे काही द्यायचे नाही, तर ते म्हणतात बरं 10 पैशाच्या जागी 20 पैसे देऊ का. तर परमेश्वराला काही पैसे समजतात का. जेव्हा श्रीराम इथे आले ते त्याला पैसे कसे खातात ते माहित होतं. किंवा हनुमानाचंच उदाहरण आहे की सीताजीने त्याला सोन्याचा एक मोठा भारी हार दिला होता, तर ते प्रत्येक मणी फोडून बघत होते. त्याने सांगितलं की काय पैसे मणी का फोडत बसलास. ते म्हणाले मी बघतोय ते श्रीराम आहेत की कशात श्रीराम दिसत नाही. ते सोनं बेकारच त्यांना वाटतं, सगळं सोनं फेकूनच टाकतं. ज्याच्यात श्रीराम नाही ते सोनं बेकार आहे. हे हनुमानाने तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून तो श्रीराम आपल्यामध्ये जो बसलेला आहे त्याला आपण आधी मिळवलं पाहिजे. आणि श्रीरामाच्या राज्यात प्रवास केल्यावर सगळं काही आपले दुःख नष्ट होते आपल्याला माहिती आहे. आणि ते अशा प्रकारे होतं. आताच तुम्हाला जर एखादा चमत्कार सांगायचा म्हणून सांग, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायची गोष्ट नाही.